नमस्कार, मी नेहाज कुकिंग अँड टिप्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण नवीन किचनमध्ये रेसिपी करणार आहोत. ते आहे कच्च्या वांग्याचं भरीत आणि ते पण एका नवीन पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही आहे ती किचन जिथून काही दिवस मी रेसिपी शूट करणार आहे आणि इथे आहे आजच्या रेसिपीचे साहित्य. तर इथे मी भरताचं वांगं घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग पुसून घ्यायचं. त्यानंतर त्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत, कारण आपण हे वांगं मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेणार आहोत. भाजायचं काय, मायक्रोवेव्हमध्ये ॲक्च्युली हा शिजला जातो, पण तरीसुद्धा भरीत खूप छान लागतो. तर इथे मी 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्यासुद्धा आपण वांग्याच्या आतमध्ये घालूयात, म्हणजे त्यासुद्धा छान शिजतात. आता याला आपण तेल लावून घ्यायचे. तर पूर्ण बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि आतमध्ये सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत, लसणाला आणि मिरचीला सुद्धा. मायक्रोवेव्हमध्ये वांगा पटकन भाजला जातो, तर तुम्ही अशा प्रकारे वांगा एकदा नक्की भाजून बघा. तर इथे तेल लावून झालेलं आहे. आता आपण याला मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेऊयात. हा कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह नाही, तर साधा मायक्रोवेव्ह आहे. यामध्ये आपण वांगं भाजून घेणार आहोत. तर प्लेटमध्येच आपल्याला वांगं या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपण 6 मिनिटाचा टायमर लावणार आहोत. वांग्याच्या वजनानुसार किंवा मायक्रोवेव्हच्या कंपनीनुसार सुद्धा त्याला कमी जास्त वेळ लागू शकतो, पण जनरली 6 ते 7 मिनिटामध्ये वांगा भाजला जातो. तर इथे 6 मिनिटं झालेली आहेत आणि वांगं छान भाजलंय. बाहेर काढून घेऊयात आणि याला थंड करून घेऊयात. तर चाकूनी याला आपण कट करून घेऊ, म्हणजे तो लवकर थंड होतो आणि आपल्याला सोलायला सुद्धा सोपं पडतं. हे बघा, लसूण मिरची सुद्धा छान शिजलेली आहे. वांगा थंड झालेला आहे. आता आपण साल काढून घेऊयात. तर चाकूच्या मदतीने ही साल अलगद वेगळी होते. मायक्रोवेव्हमध्ये वांगं भाजलं तर साल पटकन निघते आणि चाकूनीच ते आपण काढू शकतो. आणि जेव्हा आपण गॅसवरती वांगा भाजतो तर साल काढण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, पटकन साल निघत नाही. तर चाकूच्याच मदतीने मी याला बारीक करून घेणार आहे. तुम्ही हाताने सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता, पण वांगा छान शिजला गेले त्यामुळे हाताने करण्याची गरज नाही. आता आपण फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तळतळली की मग जिरे घालायचं. जिरे तळल्यानंतर 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. लसणाच्या फोडणीमुळे भरीत खूप छान लागतो. लसूण थोडा ब्राऊन झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. तर इथे कांदा मी खूप तळून घेणार नाही, कारण आपण याला कच्च्या वांग्याचं भरतासारखं करणार आहे. फक्त फ्लेवर येण्यासाठी आपण हे सगळं साहित्य फक्त थोड्या वेळासाठी भाजून घेणार आहोत. आता यामध्ये पातीचा कांदा घालूयात. तर हे समोरची ढेटे आहेत. बाकीचा हिरवा पातीचा कांदा आपण नंतर वरून घालणार आहोत. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की कुठल्याही भाजीला अप्रतिम अशी चव येते. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. तर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर आपण यामध्ये मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे तिखट घातलं किंवा नाही घातलं तरीही चालतं. तर आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं. फक्त काही वेळासाठी आपण मसाले भाजून घ्यायचे. आता यामध्ये घालूयात पाव चमचा गूळ. गूळ घातल्यामुळे वांग्याचा जो कटूसपणा असतो तो निघून जातो आणि भरताला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टमाटर घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कांदा तळण्यापासून ते टमाटर घालण्यापर्यंतची सगळी प्रोसेस आपल्याला 1 ते 1.5 मिनिटामध्ये करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पातीचा कांदा घालूयात आणि जे वांगं आपण भाजून घेतले ते आपण यामध्ये घालू. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 30 ते 40 सेकंड वाफ काढून घ्यायची. वाफ नाही काढली तरीही चालतं. गॅस बंद करून घ्यायचं. पण इथे मी एक वाफ काढून घेणार आहे.
तर इथे 30 सेकंड झालेले आहेत. मी गॅस बंद केला आहे आणि इथे आपलं मस्त असं वांग्याचं भरीत तयार आहे. यावरती हिरव्या पातीचा कांदा आणि कोथिंबीर घालून भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर आपण हे सर्व करू शकतो. खूप मस्त लागतो. तर तुम्ही या प्रकारे एकदा वांग्याचं भरीत नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा. थँक यू.